आता मी जेव्हा क्लायंटकडे जातो आणि मला टीव्हीसाठी बोलवतात, तेव्हा मी त्यांना बेसिक प्रश्न विचारतो, की बाबा तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? त्यानंतर तुमचं ओव्हरऑल मीडिया प्लॅनिंग काय आहे? तुम्ही कुठली-कुठली मीडियम्स वापरणार आहे? त्याच्यामध्ये आपण टीव्ही कसा ॲड करू शकतो? हे मी त्यांना सांगायचा प्रयत्न करतो. आता कित्येक क्लायंट्स असं म्हणतात, "नाही, नाही, आम्ही फक्त डिजिटलच करणार आहे. आम्ही फक्त प्रिंट ॲडच करणार आहे." असं चालत नाही. आजकालच्या काळामध्ये तुम्हाला सगळी मीडियम एकत्र वापरायला लागतात. नाहीतर त्याचा परिणाम तुम्हाला जाणवणार नाही आणि तो परिणाम जाणवण्यासाठी तुमचं प्लॅनिंग उत्तम पाहिजे, तुमचं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर पाहिजे. म्हणजे तुम्हाला आज त्या जाहिरातीतनं साध्य काय करायचं? आता कम्युनिकेशन म्हणलं की लोकांना असं वाटतं त्यात काय सोपं आहे जाहिराती. कम्युनिकेशन म्हणजे फक्त जाहिराती नव्हे. कम्युनिकेशन हे तुमची जाहिरात करत असताना तुम्ही तुमच्याकडची लोकांची वागतायत कशी? तुमच्या ब्रँडचं इतर मीडियममधला प्रेझेन्स कसा आहे? तो कुठली भाषा बोलतोय? तो तुमच्या जो वापरणारा जो युजर आहे, तर तो युजर फ्रेंडली आहे का? युजरच्या गरजेप्रमाणे बनवलाय का? आणि युजरला हे सगळं कसं सांगितलं जातंय? आता हे वेगवेगळ्या माध्यमातनं सांगितलं जातं. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, एखादा तुम्ही स्टॉल लावला असेल, तर तुम्ही तिथं आलेल्या कस्टमरला कसं ट्रीट करता? दॅट शोज युअर कम्युनिकेशन. त्यानंतर तुम्ही तेच कम्युनिकेशन जाहिरातीत वापरताय का? आता इथं वापरून नुसतं चालत नाही. त्या कम्युनिकेशन केलंय, त्यामध्ये ज्या व्हॅल्यूज सांगितल्यात, त्या तुम्ही फॉलो करता का तुमच्या दररोजच्या ह्याच्यामध्ये? याला खूप महत्त्व असतं